अपनी माँ को मिलने जाना है भैया, अपनी माँ को मिलने जाना है भैया। लखन जी ने कह दी बात, भाई जी हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते। प्रभू रामचंद्र सांगतात, अरे राजा 14 वर्ष वाट बघणारे मायची गोष्ट करत नाही रे, जी 82 वर्षाची होईस पर्यंत वाट बघते त्या मायला भेटायला जायचे। माझे लखनजीला घेऊन माझे प्रभू निघाले, शबरी आईच्या कुटियाच्या जवळ आले। शबरी आई अंतकरणापासून देवाची वाट बघत होती आणि हक्क मारत होती, काय जब मेरे राम जी का जब मेरे राम जी का जब वाट बघत होती कधी माझा जगाचा मालक, माझा ब्रह्मांडाचा धनी येईल, माझ्या कुटियाला पाय लावेल अशी वाट बघत होती। आणि तो दिवस उजडला, प्रभू लखनजीला घेऊन आले। शबरी आईनं बघितलं, डोळ्याला दिसत नाही पण विश्वास गुरुजींच्या शब्दावर की बाई येणारा कोणी परपुरुष येणार नाही, जो पण येईल तो ब्रह्मांडाचा धनी प्रभू रामचंद्रच येईल। आणि शबरी आईनं बघितल्याच्या नंतर शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते, शबरी आईच्या डोळ्यात अश्रू। लखनजी ने विचारलं, मां आप क्यों रो रही हो, तुमचं रडण्याचं कारण काय आहे साहेब? शबरी आईने सांगितलं, बेटा लखन सच्ची बताओ, अरे आपल्या धर्मामध्ये नियम आहे, साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे। साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे। अपेक्षा आहे रे, देवाचे पाय धुण्याची इच्छा आहे माझी, पण काय करू, लहानपणी घराचा त्याग केला, मायबापांचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, पाणी प्यायला ग्लास नाही या, पाणी प्यायला ग्लास नाहीये, भांड नाही या, देवाचे पाय धुवायचे आहेत पण देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्रच नाही, तर देवाचे पाय धुऊ कशी म्हणून रडते लखन। लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई देवाचे पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही या, देवाचं पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही या, पर तुमची पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुमच्या कुटियाच्या समोर आहे। पात्राला काय करतात, तुमची पात्रता बघा ना, पात्रता केवढी हो, जातनी बिलीन पण जगना मालकले बलायच नाही राहिनी, आई भक्तीने ताकद आहे। आपू सांगस किती खाली उतरतो भगवंत भक्ताच्या साठी, सुरुवात आहे अजून। शबरी आईनं बोर चाकून ठेवली होती, प्रत्येक बोर खाई देखे, गोड लागणं तर टोकरीमा टाकाना, आंबट लागणं तर फेकी देवाना। प्रत्येक बोर चाखायची आणि ठेवायची, जेवढी गोड बोर होती ती जमा केलेली प्रभूच्या हातात टोकरी दिली, प्रभू बोर खायला लागले, बोर तिथून उचलले एक मुठभर आणि लखनजीला सांगितलं, भैया लखन तू भी खा ले भैया, ये अपनी माँ का प्रसाद है, तू भी पाले भैया। लखन म्हणे वो म्हणा बापरे, आई बहीण नाऊस टाकू रे तिला नाव भाऊ, तव काय कोलगेट होता नाही दात घसाले, आणि आता आई बहीण नाऊस टाकू रे तो काय राहणार का, माल बी कावळाय ना मग। लखनजीनं ते बोर दिले फेकून। पण माझं तुम्हाला सांग नाही बरं, बऱ्याच लोकांना असं वाटतं आपण कोपऱ्यात काय करतोय ना कोणाला दिसत नाही, पण माझा ब्रह्मांडाचा धनी कोणत्याही कोपऱ्यात तुमच्यावर लक्ष देतो। कोणतंही काम करत असताना डोक्यात एक विचार ठेवायचा की भगवंत आपल्याला पाहतोय,
गाय दुसणी गरमा बादलीला घ्या, गरमा टाक रे पाणी, गरमा पाणी टाक म्हणजे कोणतं की नाही राहणार, लेणार तर की नाही राहणार, पण ज्यांनी दिले त्यांनी दे आणशीच भाऊ. हा, बरोबर आहे का नाही? हो बाकी ना ले बावड्या रे त्यानं वार हार भरायला आपला वार मग बुजिंग फासले वर त्याला का तर समजाय आपलाच होता असं सांगायचं, त्याला सांग दिशी आपला आहे असं, पण त्याला काय सांगशील. हा, लोकांच्या नजरेमध्ये आपण दूर झोपू शकतो पण जगाच्या मालकाच्या नजरेत नाही झोपू शकत. तिथं तर आपल्याला हाजरी लावावीच लागेल. बाकी ना लोकेश लावू प्रश्न राशी म्हण बाबा सागर बा शरद बा बाकी ना लोकेश लास वाट हा येणार खाणार बी त्यात दर्जावाटे जातच आणि माडकरी बी त्याच दर्जावाटे जातच. हो भाऊ तू आटे ना दर्जा नको दखो रे तथा ना जरा वेगळा आहे पुन्हा हिशोब करा मग गणित चुकाय राहणार भाऊ. बाकी ना काय हिशोब लावतील काही सांगता येत नाही. आता माझा तुम्हाला अजून एक प्रश्न आहे. मांजर जर पिलाला जन्माला घालते तर मांजर कमीत कमी 7 घरं फिरवते त्या पिलांना, बरोबर आहे ना बाबाजी, बरोबर आहे ना. मांजर 7 घरं फिरवते, 7 घरं मांजर त्या तिच्या पिलांना फिरवते. पण एखादं पिलू असं दाखवा की त्याला त्याच्या मायेचे दात लागलेले होते, असं एखादं मांजरीचं पिलू दिसलं का तुम्हाला? अजिबात नाही. तिच्या पिलांना उचलते, दात तेचा, मांजरही तिचा. पिलाला सोडलं, धरायचे दात पण तेच आहे, मांजर पण तीच आहे. पिलाला उचललं, एका घरी सोडलं, रस्त्यानं येताना रस्त्यावर उंदीर दिसणार, कसं धरवी त्याले एरिया मनस पंचिड भाऊ कदा पेरा आणता रे असं. हा, मांजरही तिचा, दातही तेचा, फक्त धरायची पद्धत बदलते. म्हणून मांजर जसं लेकराला धरते ना, तुम्ही जर का चांगलं वागलात ना तर देव सुद्धा तसं व्यवस्थित धरून उचलतो. हे समजणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना. जगायची पद्धत सांगतोय ऐका. बोर भगवंताने दिलेली लखनने फेकून दिले. लखनला असं वाटलं शबरीची उष्टी बोर मला खायची नाही, रामाचं लक्ष नाही तोपर्यंत देतो फेकून. फेकली बोर. पण माझा ब्रह्मांडाचा धनी कोणती जागा अशी नसेल की तो बघत नसेल. मला सांगायला आवडेल उदाहरण देऊन. बोर्डिंग मध्ये शिकणारे ना 30 विद्यार्थी होते. सरपंच साहेब 30 विद्यार्थी होते. बोर्डिंग सुप्रिटेंडने प्रत्येक पोराला मकर संक्रांतीला लाडू दिला की बेटा लाडू अशा ठिकाणी खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. 30 विद्यार्थ्यांच्या हातामध्ये लाडू दिले मकर संक्रांतीचे. पोरं कोणी शेरीत, कोणी मोरीत, कोणी कानामा कोपरामध्ये लाडू खाई होणार. कारण पोरांना सांगितलं होतं बेटा लाडू अशा ठिकाणी खायचे की जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या परीनं लाडू खाऊन आला. संध्याकाळी हजेरी घेतली. 30 विद्यार्थ्यांमधनं 29 होते, एक विद्यार्थी गायब. म्हणले कोण नाही रे? म्हणले बाडूच नाही. बाडू गेला कुठं? सकाळचा गायब आहे. सर टेन्शन मध्ये, सकाळचा विद्यार्थी गेलेला अजून आला नाही. त्याच्या मायबापांना आपण काय उत्तर द्यायचं? सर वाट बघत होते. बरोबर 5:30 पावणे 6 वाजेला बाडू आला. गुरुजींना सांगितलं गुरुजी मी ऐका मी आती येऊ. भडवे इकडे. सकाळचा गायब होता, तुला अक्कल आहे का रे? मूर्खा, दिवसभर बेचैना, दिवसभरचा तुझा पता नाही, तू शब्दभर कोणाला सांगून गेला नाही, तुला शिक्षा भोगावी लागणार आहे. हात पुढे कर, छडी घे म्हणला. हात पुढे केलं, 2 छड्या घेतल्या. म्हणले आता दुसरा हात पुढे कर, दुसऱ्या हातावर छडी घे. आता हात पुढे करायचा होता पण नेमका या हातात एक वस्तू होती, ती वस्तू या हातात घेतली आणि मग हात पुढे केला. गुरुजींनी विचारलं बेटा त्या हातात काय ते दाखव म्हणले. अगोदर पोरगा हात मागे लपवत होता. बाडू हातात काय ते दाखव, नाही तर अजून डबल शिक्षा भोगावी लागल. घाबरून त्यानं हात पुढे केला. हातात लाडू होता. बाडू लाडू सकाळी 10 वाजेचा दिलेला आहे, अजून खाल्ला नाहीस तू? गुरुजी तुम्ही जेव्हा हातात लाडू दिले ना तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं होतं की बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. गुरुजी शेरी मोरी काना कोपरा जाऊ द्या, मी पार दर्या खोऱ्या अरण्य सगळं फिरून आलो, पण भूतलावर अशी जागा मला दिसलीच नाही की जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी मला बघत नाही. अशी भूतलावर जागाच नाही या की जिथं देव बघत नाही. एखादी मांजर हो दूध न तोंड घाल देस, डोळ्याला चाल दे, तिला असं वाटत मना डोळ्याला आयलशेत म्हणजे पटास नाला आयलेत बुवा येडी तुला एकली नाला आयले तर बाकी पटा दखी राहणार. पण विचार असा करा ना अशी गोष्ट जो झाली चाटीले होते.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल.